गिरणा नदीपात्रात 12 ते 13 जण अडकलेले आहेत। काल संध्याकाळी 5 वाजल्यापासूनच मालेगाव तालुक्यातील सवंदगाव शिवारात गिरणा नदीच्या पाण्यात 12 ते 13 जण अडकलेले आहेत। धुळ्याहून एसडीआरएफ टीमला बोलावण्यात आलेले आहे। अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे। बचावासाठी मालेगाव अग्निशमन दलाचीही मदत घेतली जाते। पाण्यात होड्या सोडून त्यातून तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय। तरुणांना गिरणा नदीच्या पाण्यात अडकून 12 तासापेक्षा अधिकचा वेळ झालेला आहे। मासे पकडण्यासाठी गेले असताना अचानक पाणी वाढल्यानं तरुण तिथे अडकले। मासेमारीची हौस या तरुणांच्या चांगलीच जीवावर बेतली आहे। 12 तासांपासून अधिकचा काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून घेऊया। योगेश, आत्ताचे अपडेट्स काय आहेत आणि पाण्याचा आपण पाहतोय प्रवाह वेगवान आहे त्या ठिकाणी, तर नेमकं रेस्क्यू ऑपरेशन कसं सुरू आहे, काय अपडेट्स आहेत? खरंच रात्र असल्यामुळे या सर्वांना काढणं अवघड झालेलं होतं। त्यामुळे सकाळपासून त्यांना काढण्याची मोहीम ही तीव्र झालेली आहे। तर पाण्याचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे एसडीआरएफची टीम सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही अशी परिस्थिती आहे। त्याचबरोबर होड्याही त्या ठिकाणी काम करत नाही आणि एका मधल्या स्पॉटला गिरणा नदी पात्रातल्या एका मधल्या ठिकाणामध्ये हे सगळे अडकल्यामुळे त्यांना तिथून काढणं याच्यासाठी हेलिकॉप्टरची जाते। हेलिकॉप्टर मिळू शकेल का याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। जिल्हा प्रशासन आणि एसडीआरएफ यांचं कोऑर्डिनेशन सुरू आहे आणि त्याचबरोबर या लोकांना काढण्याची इतर काही व्यवस्था करता येईल का, काही वेगळे मार्ग करता येतील का याचाही प्रयत्न या ठिकाणी सातत्यानं सुरू आहे। नक्कीच मासेमारीची हौस तरुणांच्या जीवावर बेतल्याचं आपण पाहतोय। अडकून पडलेले आहेत हे 12 ते 13 तरुण गिरणा नदी पात्रात। त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। या रेस्क्यू ऑपरेशनचे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेऊच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।